नमस्कार सर्वांना. कसे आहात? आपली मानवी बुद्धी कशी असते बघा ना, काहीतरी करण्याच्या आधी ना त्याच्या परिणामांचा विचार करूनच आपल्या मनामध्ये ना इतकी भीती निर्माण होते की आपल्याला असं वाटतं की काय होईल, काय होईल, कसं होईल, होईल का नाही, मला जमेल का नाही. या भीतीने माणूस अर्धा खचलेला असतो आणि त्यावेळेला आहे ना मनालाही समजूत देण्याची गरज असते की जे होईल ते ठीक होईल, चांगलं होईल. आणि समजा जरी नाही चांगलं झालं तर जगात काही मी पहिला व्यक्ती नाही की माझ्यासोबत हे घडलेलं आहे असं समजून घेण्याची, स्वतःला समजवण्याची खरंच खूप गरज असते. म्हणजे एक एक्झाम्पल सांगते. जर कधी समजा तुम्ही 1ली ते 7वी आत्ता नापास तर करत नाही शाळेवाले, पण जर समजा 8वीला तुम्ही फेल झाले आणि जर कधी तुम्ही त्याच्या पुढे शिक्षण न घेण्याचा निर्णय घेतला, डायरेक्टली जर ठरवलं की नाही बाबा मी नापास झालो आहे, आता मी पुढे शिकूच शकत नाही, तर तुम्ही आयुष्यभर 8वी फेलच राहाल. पण जर कधी तुम्ही ठरवलं की ठीक आहे ना, कुठे जगात मी पहिला आहे किंवा कुठं जगात मी 1ली 8वी फेल आहे, मी एकदा परत प्रयत्न करते आणि जोमाने पुन्हा प्रयत्न केला, पुन्हा शाळेत त्या परीक्षा दिल्या, त्यानंतर तुम्ही 8वी पास केली, 9वी पास केली, 10वी 11वी 12वी, म्हणजे होतं काय माहिती का की तो एक जो फेज असतो तो फेलियरचा, तो तुम्ही नापास झालात त्या एका गोष्टीवर आहे ना तुम्हाला मात करायची असते. जर कधी तुम्हाला ते जमलं ना की तुम्ही आयुष्यात काहीही करू शकता. पण जर कधी तुम्ही तो एक नापासचा शिक्का धरून बसले ना तर मग आयुष्यभर तुम्ही 8वी नापासच राहाल, तुम्ही कधीच पास नाही होऊ शकत. मग तुम्ही 1ली ते 7वी तुम्ही किती मार्क्स पाडले किंवा किती तुम्ही हुशार होतात याला व्हॅल्यू नाही राहत, तो नापासचा शिक्का तुम्हाला बसून जातो. पण जर कधी त्या एका नापासच्या शिक्क्याला तुम्ही डावलला ना तर मात्र आयुष्यात तुम्ही कधी हार नाही मानू शकत, असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.